चौकशी करणार असल्याचं कळतंय। पुढची बातमी बघूयात। सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय मिळतंय का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारण्यात येतोय। राष्ट्रवादी पक्षातील एका नेत्याने एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। तसंच मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे। कोकाटे यांच्याबाबत आता पुढचा निर्णय अजित पवार घेतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे। माणिकराव कोकाटेंनी काल घेतलेली पत्रकार परिषद मी सुद्धा काल दिल्लीमध्ये आल्यानंतर पाहिली। त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत। मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील, ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील। जबाबदार नेतृत्वाने म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असतील, विधिमंडळामध्ये असतील, लोकसभेमध्ये असतील, राज्यसभेमध्ये असतील, तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आमची सगळी विधानं ही शेवटी समयोचित त्या ठिकाणी असली पाहिजे। या दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार आहेत। रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल